नमस्कार मित्रांनो, आज आहे 19 मे. 19 मेच्या सकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. 5व्या टप्प्यातील प्रचार संपला. राज्यातील 13 जागांसाठी सोमवारी मतदान. जयंत पाटील, देवेंद्र फडणवीसांनी शतक ठोकले. दिग्गजांनी महाराष्ट्र पिंजून काढला लोकसभा निवडणुकीसाठी. मोदींची प्रतिमा खराब करण्यासाठी 100 कोटींची ऑफर. भाजपच्या नेत्याचा मोठा खुलासा. रिपाईला एकही जागा मिळणार नाही, पण मला कॅबिनेट मिळणार, रामदास आठवले यांचा विश्वास. उद्धव ठाकरे 48 पैकी 51 जागाही आणू शकतात, देवेंद्र फडणवीस यांनी उडवली खिल्ली. प्रियंका गांधी निवडणूक लढणार नाही, प्रियंका गांधींना सांगितले नेमके काय कारण आहे. बोटावरील शाई दाखवा आणि जेवणावर मोठी सूट मिळवा. 20 आणि 21 मेला सूट. निलेश लंके यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला. अरविंद केजरीवाल यांनी अमृतसरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की मी 4 जूनला जेलमध्ये असेल. 2070 पर्यंत भारत दुसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचे भाकीत. 5 टप्पे 64च्या फेऱ्यात राज्यात नेत्यांनी गाळला घाम. राजकारण ढवळी. प्रचार सभांतील आरोप प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम. 8088 जागांवर केली प्रतिबंधक कारवाई. मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज. तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे दिसताच त्यावर बोला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव सेनेवर टीकास्त्र. बालेकिल्ला राखा, मी स्वतः गुलाल उधळायला येतो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन. पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून देता, उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना इशारा. केंद्रात पुन्हा मोदीच येतील, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विश्वास. भाजप आता सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर. रास व संघाची मदत घेण्याबाबत जे पी नड्डा यांचे मत. प्रचारासाठी फिरकला नाही नेता, EVM हेलिकॉप्टरने येणार. हिमाचल प्रदेशातील अतिदुर्गम भाग. 159 मतदारसंघासाठी निवडणूक कर्मचारी 2 दिवस आधी होणार रवाना. दिल्लीत महाभ्रष्टाचाराला इंडी आघाडीने स्वीकारले. पंतप्रधान मोदी, काँग्रेसला 4 जागाही लढवता आल्या नाहीत. ऐकलं का? निवडणुकीनंतर मला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार.